आणि आता ते जे सांगतायत आहेत ना, आता सुद्धा काँग्रेसची लोक माझ्या व्यासपीठावरती आहेत. काय गुन्हा केला त्यांनी? काय असं त्यांच्यामध्ये वेगळं आहे? म्हणजे तुम्हाला काँग्रेसमधली माणसं चालतायत. काँग्रेस मुक्त भारत करायला निघाला होता, आता तुम्ही काँग्रेस व्याप्त भाजपा करून टाकलेला आहे. काल जे मी बोललो की एक दिवस असा येणार आहे की भाजपचा अध्यक्ष हा पूर्वाश्रमीचा कोणतरी काँग्रेसवाला असेल, काँग्रेसमधून त्यांच्यात आलेला हा भाजपा अध्यक्ष होईल. कारण सगळीकडे आज आसाममध्ये काँग्रेसमधला माणूसच ना, हेमंत बिस्वा, आता ते मुख्यमंत्री आहेत. इकडे मिंदेला बसवलाय, तिकडे आणखीन कोणाला बसवलंय. अरे जर तुम्ही मला दिलेलं वचन हे पाळलं असतं तर तुम्हाला ही घरफोडी करण्याची वेळ नसती आली. काय मी मागत होतो तुमच्याकडे? मी माझ्या वडिलांना जे वचन दिलं की मी तुमचा शिवसैनिक, तुमचा एवढ्यासाठी म्हटलं कारण त्यांनी शिवसेनेला जन्म दिलेला आहे. जसा मला दिला तसं शिवसेनेला दिला. मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवणारच. मी होईन असं नव्हतं म्हटलं, शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसैनिक करून दाखवेन. मग अमित शहा घरी आले. बरं आता मी पक्षप्रमुख नाही म्हणून म्हणताय, मग तेव्हा कशाला आला होतात माझ्या घरी? का पाठिंबा मागितलात माझ्याकडे? मला फोन यायचे, अरे उद्धव जी कल मैं वो अर्जी भरना जा रहा हूं, आपको तो आना ही है. गेलो त्यांच्या तिकडे. मग उद्धव जी अरे कल तो मोदी जी वो फॉर्म भर रहे, आपको तो आना ही है. मग काय म्हणून तुम्ही मला बोलवलं होतं? काय म्हणून तुम्ही माझ्याबरोबर युती केली होती? बरं आता ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेना चोरली, मला मुद्दामून मी मध्ये तो जनता न्यायालयाचा प्रयोग केला तो तुम्हाला कळण्यासाठी. ते जे काय सांगतात की शिवसेनेकडे घटनाच नाही, 99 सालानंतर शिवसेनेने घटनाच दिली नाही, शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही. मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं, पाहिलं की नाही तुम्ही टीव्हीवर? कशी आपण निवडणूक घेतली, कसे ठराव झाले, हे सगळं त्यांना दिल्यानंतर, रोखठोक पुरावा दिल्यानंतर सुद्धा अगदी ते निवडणूक आयुक्त का बैल कोण बसलेत त्यांनी ती शिवसेना उचलून मिंद्याच्या पदरात टाकली. बरं निवडणूक आयोगाने जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या, तुम्ही तुमचे सदस्य जे आहेत त्यांची सुद्धा एक ती अर्ज भरून द्या. तुमच्यापैकी अनेकांनी अर्ज भरले असतील. जवळपास 19.5 लाख अर्ज आणि शपथपत्र ही आपण निवडणूक आयोगाकडे पोहोचवलेली आहेत. 19.5 लाख, 19,40,000 आणि प्रतिज्ञापत्र सुद्धा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती दिलेली आहेत. मग काय तुम्ही उशाशी घेऊन झोपलात? काय केलं? काय त्याची रद्दी म्हणून विकलीत का? ती सुद्धा विकून टाकून निवडणूक आयोग त्याच्यावरती चालवतोय. तुमचा चहा पाण्याचा खर्च काय माझ्या प्रतिज्ञापत्रावरती चालवतोय की काय तुम्ही? पण उघड उघड घोटाळे करतायत. त्या चंदीगडमध्ये सुद्धा स्वतः सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश बोललेत की चंदीगडमध्ये जे काय घडलं, साधी महापौराची निवडणूक ती नाही जिंकता येत, त्याच्यात सुद्धा गडबड केली. आणि सरन्यायाधीश बोलले की ही तर सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे. मग घोगरेताई तुम्ही काय म्हणताय? गुंडागर्दी, दडपशाही. देशामध्ये जर लोकशाहीची हत्या होत असेल आणि ती हत्या केंद्र सरकार करत असेल, त्यांचे सगळे चमचे करत असतील, तर मग सर्वसामान्य माणसांनी करायचं काय? पण त्यांना अजून माहिती नाहीये की सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते. इंग्रज सुद्धा बलाढ्य होतेच, शस्त्र त्यांच्याकडे होतीच, पण सर्वसामान्य माणसांचे लोंडेच्या लोंडे जेव्हा त्या इंग्रजी सत्तेवरती आदळले तेव्हा इंग्रजांना सुद्धा पाय लावून पळायला लागलं होतं. निदान इंग्रजांना त्यांचा देश तरी होता. पण आज भाजपवाल्यांना सांगतो की तुम्ही याच देशात आहात, इकडेच राहायचंय आणि जनता जेव्हा तुमच्या अंगावर येईल तेव्हा तुम्ही पळणार कुठे? ते भुयार पहिलं खणून ठेवा. हे पहिलं भुयार खणून ठेवा. आणि म्हणून निवडणूक आल्यानंतर पुन्हा मी येईन, नक्कीच येईन आणि विजयाच्या सभेला सुद्धा मी शिर्डीमध्ये येईन. पण तोपर्यंत कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, कारण त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. पैशाचा वापर ते वेडावाकडा कसाही करतील. आता ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक तिकडे धनशक्ती आणि माझ्यासोबत जनशक्ती ही अशी होणार आहे. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने माझ्या या संवाद दौऱ्यामध्ये लोक येत आहेत, जमतायत, बोलतायत, हे बघितल्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्रात किती वेळा येऊ देत, त्याने किती थापा मारू देत, पण तुम्हाला या स्वाभिमानी महाराष्ट्रामधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामधून तुम्ही भले 400 पार म्हणाल, पण तुमच्या महाराष्ट्रातून 4 सुद्धा जागा येणार नाही ही खात्री मला आहे. आणि नक्कीच पुन्हा एकदा दिल्लीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खुरा भगवा आपल्याला फडकवायचा आहे. आणि तो फडकवणारा इथला खासदार सुद्धा आपल्या शिवसेनेचा खरा खुरा भगवा घेणाराच असेल. बस मला आता जास्त आणखीन काही बोलण्याची गरज नाही, कारण तुम्ही जागृत आहात.
मी सगळीकडे फिरतोय, ती लोक जागी आहेत की नाही बघायला फिरतोय, आणि तुम्ही सगळे जागे आहात. ज्या पद्धतीने तुम्ही मध्ये मध्ये जे काही शब्द मला सांगताय, आता मध्ये तुम्ही कुठचं फळ बोललात, टरबूज कोण बोलताय, कोण काय बोलताय, म्हणजे तुम्ही जागे आहात. झोपू नका, जागे राहा. आणि जे आपल्याला जीवन आपले असह्य करताय त्यांना असं झोपवा की पुन्हा ते उठणार नाहीत. करणार? ठीक आहे. मग तूर्त एवढंच बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता.